Hello and welcome to Harry Part. So first book हॅरी पॉटर आणि परीस. जीवानीशी वाचलेला मुलगा. प्रिव्हेट ड्राईव्हच्या 4 नंबरच्या घरात राहणारे मिस्टर आणि मिसेस डर्सली मोठ्या ताठ्यानं सांगायचे की आम्ही तर बाबा अगदी साधी सरळ माणसं आहोत. नाकासमोर पाहून चालणारे हे लोक कधी काळी एखाद्या गूढ चमत्कारिक बाबतीत अडकतील असं कुणाच्या मनातही आलं नसतं, कारण अशा विचित्र गोष्टींपासून ते लोक नेहमीच 4 हात लांबच राहतात. मिस्टर डर्सली हे ग्रनिंग्स नावाच्या कंपनीचे डायरेक्टर होते. ही कंपनी ड्रिल्स बनवायची. मिस्टर डर्सली चांगले धष्टपुष्ट होते आणि त्यांना जणू काही मान नावाचा अवयवच नव्हता. मात्र त्यांच्या मिशा चांगल्याच भरघोस होत्या. मिसेस डर्सली या सोनेरी भुरकट केसावाल्या हडकुळ्या बाई होत्या आणि त्यांची मान मात्र इतर बायकांच्या मानानं चांगली दुप्पट लांबलचक होती. पण ही लांबुकळी मान त्यांच्या भलतीच उपयोगी पडायची, कारण बागेच्या कुंपणापलीकडे डोकावून पाहणं आणि शेजारपाजारांच्या हालचालींवर हेरासारखी बारीक नजर ठेवणं यातच त्या आपला बराचसा वेळ घालवत असायच्या. त्यांना एक लहानगा मुलगा होता. त्याचं नाव होतं डडली. त्याच्या बाबतीत मिस्टर आणि मिसेस डर्सलींचं असं मत होतं की इतका गुणी बाळ अख्ख्या जगात शोधूनसुद्धा सापडणार नाही. जे जे हवं ते सगळं त्यांच्याकडे होतं, पण त्यांच्या आयुष्यात एक गुपित होतं. ते गुपित लोकांना कळले की काय अशी धास्ती त्यांना सदैव वाटायची. पॉटर कुटुंबाबद्दल कुणाला जर कळलं तर काय होईल या साधा विचारही त्यांना सहन व्हायचा नाही. मिसेस पॉटर ही मिसेस डर्सलींची सख्खी बहीण होती, पण गेल्या कित्येक वर्षांपासून त्या एकमेकींना भेटल्यासुद्धा नव्हत्या. खरं सांगायचं तर आपल्याला कुणीही बहीण भावंड नाही असंच मिसेस डर्सली सर्वांना सांगायच्या, कारण त्यांची बहीण आणि तिचा तो रिकामटेकड्या नवरा हे दोघंही डर्सली कुटुंबापेक्षा कितीतरी वेगळे होते. पॉटर नवरा बायको यदाकदाचित आपल्या गल्लीत जरी डोकावले तर आपले शेजारी काय म्हणतील या नुसत्या कल्पनेनेही डर्सली जोडप्याचा थरकाप उडायचा. पॉटर दाम्पत्याला एक लहान मुलगा आहे हे खरं तर डर्सली मंडळींना माहीत होतं, पण तो काळा की गोरा हे त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. पॉटर दाम्पत्यापासून लांब राहण्याची बरीच कारणं मिस्टर आणि मिसेस डर्सलींकडे होती. त्यांच्यापैकी एक कारण म्हणजे हा मुलगा. या असल्या पोरट्यासोबत आपल्या डडलीनं मिसळावं हे डर्सली मंडळींना मुळीच मान्य नव्हतं. आपली ही गोष्ट सुरू होते एका आळसटल्या कंटाळवाण्या मंगळवारच्या सकाळपासून. त्या सकाळी मिस्टर आणि मिसेस डर्सली झोपेतून जागे झाले. बाहेर आभाळ चांगलंच दाटून आलं होतं आणि अशा वेळी संपूर्ण देशात थोड्याच वेळात चमत्कारिक आणि गूढ घटना घडणार आहेत याचा कुणाला थांगपत्ताही नव्हता. ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असलेल्या मिस्टर डर्सलींनी कसलंसं गाणं गुणगुणत आपल्या सर्वात बंडल टाय बाहेर काढला. तिकडे मिसेस डर्सली अखंड पचपच करत इकडच्या तिकडच्या गप्पा ठोकत होत्या. एकीकडे त्यांच्या तोंडाची टळकी चालू होती तर दुसरीकडे प्रचंड दंगा करणाऱ्या डडलीला उंच खुर्चीत कोंबण्याकरता त्या अक्षरशः पैलवानासारखी झटपट करत होत्या. त्याच सुमाराला भुरक्या रंगाचं एक मोठं घुबड पंख फडफडत त्यांच्या खिडकीजवळून उडत गेल्याचं त्यांच्या ध्यानातही आलं नाही. 8:30 वाजता मिस्टर डर्सलींनी त्यांची ब्रीफकेस उचलली. आपल्या बायकोच्या गाल थोपटला डडलीचा पापा घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते शक्यच झालं नाही, कारण डडली त्यावेळी जाम वैतागलेला असल्यामुळे तो त्याचं खाणं भिंतीवर फेकत होता. डांबरट कुठला. घरातून बाहेर पडता पडता मिस्टर डर्सली लाडानं म्हणाले. आपल्या कारमध्ये बसून ते 4 नंबरच्या पोर्चमधून बाहेर पडले. रस्त्याच्या वळणावर डर्सलींना पहिली चमत्कारिक गोष्ट दिसली. नकाशा वाचत असलेलं मांजर. डर्सलींनी एक क्षण स्वतःच्या डोळ्यावरच विश्वास बसेना. मग डोकं झटकून त्यांनी पुन्हा एकदा रोखून पाहिलं. एक भुरकट मांजर प्रिव्हेट ड्राईव्हच्या वळणावर उभी होती खरी, पण नकाशा काही कुठं दिसत नव्हता. छे, आपल्या डोक्यात तरी कसले अजब विचार येत असतात. कदाचित झगझगीत प्रकाशामुळे त्यांना भासही झालेला असू शकतो. मिस्टर डर्सलींनी डोळे मिचकावले आणि त्या मांजरीकडे पुन्हा रोखून पाहिलं, तर त्या मांजरीनेही त्यांच्याकडे रोखून पाहिलं. वळणावर वळून रस्त्यावर आल्यावर मिस्टर डर्सलींनी आरशातून मागच्या मांजराकडे पाहिलं. ती मांजर आता चक्क प्रिव्हेट ड्राईव्ह असं लिहिलेला साईनबोर्ड वाचत होती. नाही, ती त्या साईनबोर्डकडे पाहत होती. काहीतरीच काय, मांजर ना नकाशा पाहू शकतात ना साईनबोर्ड वाचू शकतात. मिस्टर डर्सलींनी खांदे उडवले आणि त्या मांजरीचा विषयच डोक्यातून झटकून टाकला.
शहराकडे जायला लागताच त्यांच्या डोक्यात एक विषय सोडून दुसरं काहीही नव्हतं. ते फक्त ड्रिलच्या एका मोठ्या ऑर्डरचा विचार करत होते. ती ऑर्डर त्याच दिवशी मिळेल अशी आशा त्यांना वाटत होती. पण शहराच्या जवळ पोचता पोचता त्यांना असं काही दिसलं की त्यांच्या डोक्यातला तो ड्रिलचा विचार कुठल्या कुठे पळून गेला. रोज सकाळसारखेच ते ट्रॅफिक जॅममध्ये अडकून पडले. तेव्हा त्यांच्या अचानक लक्षात आलं की आज कितीतरी लोक विचित्र पोशाख घालून फिरत होते. जिकडे पाहावं तिकडे झगे घातलेले लोक दिसत होते. असले चमत्कारिक कपडे घालून फिरणारे लोक मिस्टर डझलींना मुळीच आवडायचे नाहीत. आजकालची ही तरुण पोरं किती विचित्र कपडे घालत असतात. त्यांच्या मनात आलं की ही तसलीच एक मूर्ख नवीन फॅशन असणार. मग ते आपल्या बोटांनी स्टीरिंग व्हीलवरती ताल धरून तबला वाजवायला लागले आणि तितक्याच त्यांची नजर जवळच उभ्या असलेल्या विचित्र लोकांच्या घोळक्यात पडली. ते लोक रोमांचित होऊन एकमेकांशी कुजबुजत होते. त्यांच्यापैकी 2 जण तर अजिबात तरुण नव्हते. हे पाहून मिस्टर डझलींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अरे, त्या माणसाचं वय तर माझ्यापेक्षाही जास्त असलं पाहिजे आणि तसला तो हिरवट रंगाचा झगा घालून फिरताना त्याला लाज कशी वाटत नाही? ही हिंमत! पण मग मिस्टर डझलींना असं वाटून गेलं की या सगळ्याचा संबंध एखाद्या आचरट गोष्टीशी असला पाहिजे. कदाचित हे लोक कशासाठी तरी वर्गणी गोळा करत असतील. हो, असंच काहीतरी असलं पाहिजे. ट्रॅफिक पुन्हा सुरू झालं आणि काहीच मिनिटात मिस्टर डझली कंपनीच्या कार पार्किंगमध्ये येऊन पोहोचले आणि मग त्यांचं सगळं लक्ष पुन्हा एकदा त्या ड्रिलच्या ऑर्डरमध्ये गुंतून गेलं. मिस्टर डझली 9व्या मजल्यावरच्या त्यांच्या ऑफिसात नेहमी खिडकीकडे पाठ करून बसायचे. ते तसं करत नसते तर त्या दिवशी ड्रिलवर लक्ष केंद्रित करणं त्यांना जड गेलं असतं. भर दुपारी वेगाने उडणारी घुबड काही त्यांनी पाहिली नाहीत. पण खाली रस्त्यावर उभी असलेली माणसं त्या घुबडांकडे चकित होऊन पाहत होती. एका पाठोपाठ एक अशी कितीतरी घुबडं केव्हा तिथून उडत गेली तेव्हा लोक त्यांच्याकडे बोट दाखवत डोळे फाडफडून बघतच राहिले. त्यांच्यापैकी कितीतरी जणांनी तर कधी आयुष्यात रात्रीसुद्धा घुबड पाहिलेलं नव्हतं. पण आपल्या मिस्टर डझलींची दुपार तरी नेहमीसारखीच पार पडली होती. त्यांच्या विश्वात घुबडांचा मागमूसही नव्हता. त्यांनी 5 जणांना झापडलं, कित्येक आवश्यक फोन कॉल्स केले आणि ते फोनवरही डाफरतच होते. लंच टाईम होईपर्यंत तरी ते नेहमीसारखे चांगल्या मूडमध्ये होते. जेवणाच्या वेळी त्यांच्या मनात आलं की जरा पाय मोकळे करावेत आणि समोरच्या बेकरीतनं स्वतःसाठी स्वीट ब्रेड आणावा. एव्हाना त्यांना झगा घालून फिरणाऱ्या त्या लोकांचा संपूर्णपणे विसर पडलेला होता. पण बेकरीकडे जात असताना ते पुन्हा एकदा त्या तसल्याच लोकांच्या घोळक्याजवळून गेले. त्यांच्या शेजारून चालताना मिस्टर डझलींनी त्यांच्याकडे मारक्या म्हशीसारखं पाहिलं. का कुणास ठाऊक, पण त्या लोकांना पाहून ते काहीसे अस्वस्थ झाले होते. हेही लोक रोमांचित होऊन आपापसात कुजबुजत होते. पण त्यांच्या हातात तर वर्गणी गोळा करणारा डबाही दिसत नव्हता. परत येताना मिस्टर डझलींच्या हातातील पिशवीत एक मोठा स्वीट ब्रेड होता आणि मग ते पुन्हा जेव्हा त्या विचित्र लोकांच्या जवळ आले तेव्हा त्या लोकांच्या बोलण्यातील काही शब्द त्यांच्या कानावर पडले. पॉटर मंडळी ना? होय होय, ते खरंय, मीही तेच ऐकले. हो ना, त्यांचा मुलगा हॅरी. मिस्टर डझलींच्या पायातलं बळच सरलं. भीतीनं त्यांची अक्षरशः गाळण उडाली. त्या कुजबुजत्या लोकांना काहीतरी विचारण्याच्या इच्छेने मिस्टर डझलींनी त्यांच्याकडे वळून पाहिलं. पण मग असं न करण्यातच आपलं हित आहे असं समजून त्यांनी ओठांवर आलेले शब्द घेऊन टाकले. त्यांनी धावतच रस्ता ओलांडला आणि ते घाईघाईनं आपल्या ऑफिसमध्ये शिरले. मला डिस्टर्ब करू नकोस असं आपल्या सेक्रेटरीवर खेकसत त्यांनी आपल्या घराचा नंबर डायल केला. पण तितक्यात त्यांचा विचार बदलला. त्यांनी रिसिव्हर खाली ठेवला आणि ते त्यांच्या भरघोस मिशीनवरून हात फिरवायला लागले. ते विचारात पडले. छे छे, ते तरी काय मूर्खपणा करायला निघाले होते. पॉटर आडनावाची माणसं काही कमी आहेत या जगात? ज्यांच्या मुलाचं नाव हॅरी आहे असे पॉटर आडनावाचे कितीतरी लोक असतील अशी त्यांना खात्री होती. आणि मुळात आपल्या भाच्याचं नाव हॅरी आहे की नाही हेही त्यांना ठामपणे माहीत नव्हतं. त्यांनी कधी त्याचं तोंडही पाहिलेलं नव्हतं. त्याचं नाव हार्वे किंवा हॅरॉल्ड असं असू शकलं असतं. उगाच मिसेस डझलींना काळजीत कशाला पाडायचं? एरवी आपल्या बहिणीचं नुसतं नाव जरी कानी पडलं तरी ती किती वैतागून जायची. आणि त्यात त्या बिचाऱ्या मिसेस डझलींचा तरी काय दोष होता? त्यांची बहीणच जर अशी विचित्र होती तर. पण तरीही झगा घालून फिरणारी लोक. त्या दुपारी ड्रिलवर लक्ष एकाग्र करायला त्यांना फारच कष्ट पडले आणि ते जेव्हा संध्याकाळी 5 वाजता ऑफिसमधून बाहेर पडले तेव्हा ते इतके गोंधळून गेले होते की गेटमधून बाहेर पडताक्षणी एक माणसाच्या अंगावर जाऊन आदळले. सॉरी, ते गडबडून म्हणाले, कारण
त्यांची धडक लागून एक ठेंगणा वृद्ध माणूस धडपडत जवळपास कोलमडून पडतच होता. काही सेकंदानंतर मिस्टर डझलींच्या लक्षात आलं की त्याही माणसानं जांभळ्या रंगाचा जगा घातलेला होता. इतकी मोठी धडक बसली, जमिनीवर पडता पडता वाचला, तरीही तो वृद्ध माणूस जराही रागवला नव्हता. त्याऐवजी त्याचा चेहरा आनंदानं फुललेला होता. तो आपल्या किंद्र्या आणि कापऱ्या आवाजात बोलायला लागला. त्याचा तो आवाज इतका विचित्र होता की आसपासचे लोक त्यांच्याकडे रोखून पाहायला लागले. असू दे, काही हरकत नाही. आज मला कशाचाच त्रास वाटत नाहीये, मजा करा. आणि सरतेशेवटी आज तुम्हाला माहीत आहे कोण नाहीसा झाला आहे. आजचा दिवस इतका आनंदाचा आहे की तुमच्यासारख्या मगलूंनी सुद्धा आनंदानं नाचायला हवं. आणि मग त्या वृद्ध माणसाने मिस्टर डझलींच्या कमरेला विळखा घालत त्यांना मिठी मारली आणि त्यानंतर तो तिथून निघून गेला. मिस्टर डझली जागच्या जागीच एखाद्या झाडासारखे खिळून उभे राहिले. एका अनोळखी माणसाने त्यांना मिठी मारली होती. इतकंच नाही तर त्यांना तो मगलूही म्हणाला होता. भले त्याचा अर्थ काही का असाना, पण त्यांच्या डोक्याचे स्क्रू पुरते खिळखिळे झाले होते. त्यांनी धावतच त्यांची कार गाठली आणि घराकडे सुसाट वेगाने निघाले. हे सगळं म्हणजे आपल्याला होणारे भास असतील असं त्यांना वाटत होतं, जी त्यांना आजवर कधीही वाटलेली नव्हती. कारण कल्पनेच्या जगात भरकटणं त्यांना मुळीच पसंत नव्हतं. आपल्या घराच्या पोर्चमध्ये शिरता शिरता त्यांची सर्वप्रथम ज्या गोष्टीवर नजर पडली ते दृश्य पाहताच त्यांचं डोकं आणखीनच फिरलं. सकाळ सकाळी त्यांनी ज्या भुरकट मांजरीला पाहिलं होतं ती आता त्यांच्या बागेच्या कुंपणाच्या भिंतीवर बसलेली होती. ती मांजर सकाळचीच होती याबद्दल त्यांना बालंबाल खात्री होती, कारण त्याही मांजरीच्या डोळ्याभोवती तशाच खुणा होत्या. शिक्षक, मिस्टर डझली ओरडले. पण मांजरीवर त्यांच्या ओरडण्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. त्याऐवजी तिनं मिस्टर डझलींकडे मारक्या म्हशीसारखं पाहिलं. ते पाहून मिस्टर डझली चाटच पडले. सर्वसामान्य मांजर असं थोडंच वागतात. स्वतःला सावरत ते घरात शिरले. त्यांचा निश्चय अजूनही ठाम होता की ते त्यांच्या बायकोला या विषयावर काहीही सांगणार नाहीत. मिसेस डझलींचा दिवस रोजच्यासारखाच छान पार पडलेला होता. रात्रीचं जेवण करताना त्यांनी आपल्या नवऱ्याला रसभरीत वर्णन करून सांगितलं की शेजारचिनीचं आणि तिच्या मुलीचं कसं पटत नाही आणि मी नाही करणार हे नवीन वाक्य डडली कसं शिकला आहे. मिस्टर डझलींनी रोजच्यासारखं सहजपणे वावरण्याचा प्रयत्न केला. डडलीला झोपवल्यानंतर ते मोकळे झाले आणि ड्रॉइंग रूममध्ये गेले, कारण त्यांना रात्रीच्या बातम्या ऐकायची इच्छा होती. आणि शेवटी सगळीकडे लोक सांगत आहेत की आज या देशातील घुबडं फारच चमत्कारिकपणे वागत होती. खरं तर एरवी घुबड फक्त रात्रीचे शिकार करतात आणि दिवसाच्या उजेडात क्वचितच कधीतरी दिसतात. पण आज सूर्य उगवल्यानंतरही शेकडो घुबड चारी दिशांना घिरट्या घालताना दिसली. घुबडांनी अचानक आपली झोपेची वेळ का बदलली आहे याचा काहीच खुलासा तज्ज्ञांना करता आलेला नाही. बातमीपत्र वाचणाराही घरातल्या घरात हसत होता. फारच अजब आहे. आणि आता जिम मॅकफिन हवामानविषयक समाचार सांगतील. जिम, आज रात्रीसुद्धा घुबडांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे की काय? हॅलो टेड, जिम तज्ज्ञ म्हणाला. मला त्याबद्दल काहीही सांगता येणार नाही, पण आज केवळ घुबडच विचित्र वागत होती असं काही नाही बरं. केंट, यॉर्कशायर आणि डंडीचे लोक मला फोन करून सांगत होते की मी काल ज्या पावसाची खात्री दिली होती त्याऐवजी आज आकाशातून उल्कावर्षाव झाला. बहुधा लोक बॉनफायर नाईटचा सण जरा लवकरच साजरा करायची घाई करत असावेत असं वाटते. मित्रांनो, हा सण पुढच्या आठवड्यात आहे खरं तर, पण आज रात्री पाऊस नक्की पडणार आहे. मिस्टर डझली त्यांच्या खुर्चीवर बर्फाच्या गोळ्यासारखे गारठून बसले होते. अख्ख्या ब्रिटनमध्ये उल्कावर्षाव, भर दिवसा घुबडांचं उडणं, बघावं तिकडे झगे घातलेले रहस्यमय लोक आणि पॉटर कुटुंबाबद्दल खुसबुस. मिसेस डझली 2 कप चहा घेऊन ड्रॉइंग रूममध्ये आल्या. आता मात्र विषय काढणं भागच होतं. आपल्या बायकोला काही ना काहीतरी सांगणं गरजेचं आहे असं वाटून त्यांनी चाचळताच घसा खाकरला आणि पेटुनिया राणी, अलीकडे तुझ्या त्या बहिणीची काही बातमी कळली का गं? त्यांच्या अंदाजाप्रमाणेच मिसेस डझली दचकल्या आणि त्यांना फनकारही आला. एरवी मिसेस डझलींना बहीण नसल्याचाच आव ते आणत. नाही, त्या तिखट स्वरात म्हणाल्या. का? आजच्या बातम्यांमध्ये काहीतरी विचित्र गोष्टी सांगत होते. मिस्टर डझली धास्तावल्या स्वरात म्हणाले. घुबड, उल्कापात, असं काय काय, आणि शहरात सगळीकडे आज विचित्र प्रकारचे लोक फिरत होते.
बरं, मग? मिसेस डझलींनी जरा गुशातच विचारलं. तर मला वाटलं कदाचित कोण जाणे, कदाचित त्यांचा संबंध त्या लोकांशी, त्या प्रकारच्या लोकांशी तर नसेल ना? मिसेस डझली ओठ आवळून चहा पीत राहिल्या. मिस्टर डझली मनातल्या मनात विचार करत होते की त्यांच्या कानी आज पॉटर हे आडनाव पडलेलं असल्याचं सांगायची हिंमत त्यांच्या अंगात आहे की नाही. आपल्या अंगात काही ती धमक नाही, असा निर्णय अखेरीस त्यांच्या मनाशी आला. मग अगदी सहज बोलल्यासारखे ते म्हणाले, त्यांचा मुलगा तोही आपल्या डडली इतकाच असेल, नाही का गं? मला वाटतं तो त्याच्या एवढाच असला पाहिजे, मिसेस डझली कोरडेपणानं म्हणाल्या. बाकी त्याचं नाव काय म्हणे? हावर्ड ना? हॅरी. आणि माझ्या मते ते अत्यंत फालतू आणि बेकार सडकछाप नाव आहे. प्रश्नच नाही, मिस्टर डझली बोलले खरे, पण आता मात्र त्यांना जबरदस्त हादरा बसलेला आणि ते आतून खचायला लागले होते. मग ते दोघं झोपण्यासाठी वरच्या मजल्यावर गेल्यानंतर मिस्टर डझली त्या विषयाचा अवाक्षरही बोलले नाही. मिसेस डझली बाथरूममध्ये गेलेल्या असताना मिस्टर डझली चुपचाप बेडरूममध्ये खिडकीपाशी गेले. त्यांनी समोरच्या बागेत वाकून पाहिलं. ती मांजर अजूनही तिथेच बसून होती. ती प्रिव्हेट ड्राईव्हच्या वळणाकडे नजर लावून बसलेली होती, जणू काही कुणाची तरी वाट पाहत असावी तशी. हा सगळा त्यांच्या मनाचा खेळ तर नव्हता ना, की या सगळ्याचा त्या पॉटर परिवाराशी काही संबंध होता, आणि जर असलाच आणि त्यांच्या त्या तसल्या परिवाराशी काही संबंध आहे हे कुणाला कळलं तर त्यांना ते सहनच होणार नाही हे नक्की होतं अगदी. मिस्टर आणि मिसेस डझली बिछाण्यावर आडवे झाले. मिसेस डझलींना ताबडतोब झोप लागली, पण मिस्टर डझली मात्र जागेच होते आणि मनातल्या मनात सगळ्या गोष्टींचा उजळणी करत होते जणू. झोप लागण्यापूर्वी त्यांच्या मनात दिलासा देणारा केवळ एकच विचार तरळला होता, तो म्हणजे पॉटर परिवाराचा या सगळ्याशी काही संबंध असलाच तरीही त्यात त्यांनी घाबरण्यासारखं काहीच नाही. कारण मुळात पॉटर कुटुंब त्यांच्याकडे आणि मिसेस डझलिंगकडे येईलच कशाला? कारण पॉटर दाम्पत्याला हे चांगलंच माहीत होतं की त्यांच्यासारख्या लोकांबाबत त्यांचं आणि पेटुनियाचं काय मत होतं. त्यामुळे आत्ता या घडीला जे काही घडत असेल त्याच्यात मिस्टर आणि मिसेस डझली कसं काय बरं अडकू शकणार होते, हे काही केल्या त्यांना लक्षातच येत नव्हतं. त्यांनी जांभई दिली आणि कूस बदलली. या सगळ्याचा त्यांच्यावर काही परिणाम होऊ शकत नव्हता, पण त्यांचा तो अंदाज किती चुकीचा होता. मिस्टर डझलींचा डोळा लागलेला असला तरी बाहेर कुंपणाच्या भिंतीवर बसलेल्या मांजरीच्या डोळ्यामध्ये झोपेचा मागूसही नव्हता. ती अजूनही एखाद्या पुतळ्यासारखी निश्चलपणे बसलेली होती आणि प्रिव्हेट ड्राईव्ह नावाच्या दूरवर दिसणाऱ्या वळणाकडे पापणीसुद्धा लावू न देता एकटक पाहत होती. बाजूच्या रस्त्यावर एक कारचा दरवाजा धडाम दिशी लागला तरीही ती जागची हललीसुद्धा नाही. अगदी 2 घुबड तिच्या डोक्यावरून उडत गेली तरीही तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. त्यानंतर जवळपास मध्यरात्रीच्या आसपास ती मांजर आपली जागा सोडून उठली. ती मांजर ज्या वळणावर नजर लावून बसलेली होती तिथं एक माणूस प्रकटला होता. तो तिथे इतक्या अचानक आणि चुपचाप प्रकट झाला होता की पाहणाऱ्याला वाटावं हा जमिनीमधून उगवला की काय. मांजरीच्या शेपटी ताठ झाली आणि तिचे डोळे बारीक झाले. अशा प्रकारचा माणूस यापूर्वी कधीही प्रिव्हेट ड्राईव्हमध्ये डोकावला नव्हता. तो माणूस उंच, किडकिडीत आणि खूपच वयोवृद्ध होता. त्याच्या केसांचा आणि दाढीच्या शुभ्रतेवरून त्याच्या वयाचा अंदाज येत होता. त्याचे केस आणि त्याची दाढी दोन्हीही इतके लांब होते की तो ते आपल्या बेल्टमध्ये आरामात खोचून ठेवू शकला असता. त्यानं लांबलचक शाल पांघरलेली होती. त्याचा जांभळट रंगाचा झगा जमिनीवर सरसरत होता आणि त्यानं उंच टाचेचे बक्कलवाले शूज घातले होते. अर्धचंद्राकृती चष्म्या आडून दिसणाऱ्या त्यांचे निळे डोळे स्वच्छ, तेजस्वी आणि चमकदार होते. त्याचं नाक धारदार, लांब पण बाकदार होतं. किमान ते 2दा तरी मोडलं गेलं असावं. या माणसाचं नाव होतं अल्बस डंबलडोर. अल्बस डंबलडोरांना बहुधा कल्पना नव्हती की जिथं त्यांच्या नावापासून बुटांपर्यंत कुठल्याही गोष्टीला पसंतीची पावती मिळू शकली नसती अशा एका रस्त्यावर त्यांनी नुकतीच पाऊल टाकलं आहे. काहीतरी शोधत असल्यासारखं त्यांनी आपल्या झग्याच्या खिशात हात घालून चाचपून पाहिलं, पण आपल्याकडे कुणीतरी रोखून पाहत आहे याची जाणीव तेवढ्यात त्यांना झाली. कारण त्यांनी अचानक त्या मांजराकडे पाहिलं
ती रस्त्याच्या पलीकडून अजूनही त्यांच्याकडेच टक लावून पाहत होती. का कोण जाणे, पण त्या मांजरीला पाहून त्यांना आनंद झाला. ते हसले आणि हळूच म्हणाले, खरं म्हणजे मला कल्पना असायला हवी होती. ते जी वस्तू शोधत होते ती त्यांच्या आतल्या खिशात सापडली. ती एखाद्या चांदीच्या लायटरसारखी दिसत होती. त्यांनी तो उघडला आणि हवेत झटकन क्लिक केला. त्यासरशी रस्त्यावरचा सर्वात जवळचा दिवा खटकन बंद झाला. मग त्यांनी पुन्हा क्लिक केलं. पुढचा दिवाही विझला. दिवे बंद करण्याचं त्यांचं ते यंत्र त्यांनी 12 वेळा क्लिक केलं आणि मग थोड्याच वेळात रस्त्यावर फक्त 2 लहानसे प्रकाशगोल तेवढे शिल्लक राहिले. लांब वर बसलेल्या त्या मांजरीचे डोळे. ते डोळे त्यांच्याकडेच पाहत होते. यावेळी जर का एखाद्यानं खिडकीतून डोकावून पाहिलं असतं तर भले ती तिखट नजर असलेली मिसेस डझली का असेना, तरीही त्या व्यक्तीला खाली फुटपाथवर काय चाललं आहे याचा पत्तासुद्धा लागला नसता. दिवे विझवण्याचं आपलं यंत्र डंबलडोरांनी पुन्हा आपल्या जग्याच्या खिशात ठेवून दिलं आणि ते 4 नंबर घराच्या दिशेनं रस्त्यावरून चालायला लागले. आणि मग ती मांजर जिथे कुंपणाच्या भिंतीवर बसलेली होती तिथं जाऊन ते तिच्या शेजारी बसले. त्यांनी मांजराकडे पाहिलंही नाही, पण काही क्षणांच्या नंतर ते तिच्याशी बोलायला लागले. प्रोफेसर मॅकगॉनिगल, तुम्ही इथं काय करत आहात? ते त्या मांजरीकडे पाहून हसले, पण एव्हानं ती भुरकट रंगाची मांजर गायब झालेली होती. मांजरीऐवजी एका धीर गंभीर स्त्रीकडे पाहून डंबलडोर हसत होते. ज्या प्रकारच्या खुणा त्या मांजरीच्या डोळ्यांभोवती होत्या त्याच आकाराचा चष्मा त्या स्त्रीनं घातलेला होता. त्यांनीही गडद हिरव्या रंगाचा झगा घातलेला होता. त्यांनी त्यांच्या केसांचा घट्ट अंबाडा बांधलेला होता. त्यांचा गोंधळ उडाला होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे कळत होते. ती मांजर म्हणजे मीच आहे हे तुम्ही कसं ओळखलंत? त्यांनी विचारलं. प्रोफेसर मॅडम, कुठल्याही मांजरीला कधीही इतकं ताठपणे बसलेलं मी आजवरही पाहिलं नव्हतं. तुम्हाला जर दिवसभर हे असं विटेच्या भिंतीवर बसून राहायला लागलं तर तुम्हीसुद्धा असेच ताठ बसला असता, प्रोफेसर मॅकगॉनिगल म्हणाल्या. दिवसभर? पण खरं तर तुम्हालाही आनंद साजरा करता आला असता ना? मी इथं आलो तेव्हा वाटेत कितीतरी मेजवान्या होताना दिसल्या आणि सोहळे साजरे होताना दिसले. प्रोफेसर मॅकगॉनिगल चिडून गुरगुरल्या. हो ना, सगळेच जण सोहळे साजरे करताय, त्या स्वस्तपणे म्हणाल्या. खरं तर थोडीशी सावधानगिरी बाळगली असती तर शहाणपणाचं ठरलं असतं, पण नाही. इतका ऊत आलाय त्यांच्या उत्साहाला की मगलूंना पण काहीतरी विचित्र घडत असल्याचं कळले. त्यांच्या बातम्यांमध्ये ही पण एक बातमी होती. त्यांनी आपली मान डझलींच्या अंधाऱ्या ड्रॉइंग रूमच्या दिशेने झटक्यात उडवली. मी बातम्या ऐकतच होते ना. गुबड्यांचे थवे, उल्कापात, हे लोक वाटतात तितके काही मूर्ख नाहीत. त्यांना कळणं अटळ होतं. केंटमध्ये उल्कापात. मी पैजेवर सांगते की हा डिडेलस डिगलचा उद्योग असणार. अकलेचा कांदा कुठला? त्याच्या टाळक्यात काडीचीही अक्कल असेल तर शपथ. तुम्ही त्यांना कसा काय दोष देऊ शकता? डंबलडोर काहीशा नरमाईनं म्हणाले. गेली 11 वर्ष उत्सव आणि आनंद साजरा करण्यासाठी काही संधी किंवा निमित्तही त्यांना मिळालं नव्हतं. मला माहीत आहे, प्रोफेसर मॅकगॉनिगल चिडून म्हणाल्या. पण याचा अर्थ त्यांनी कसंही मूर्खासारखं वागत फिरावं असं तर होत नाही ना. सरळ सरळ बेफिकीरपणे वागतायत हे लोक. साधे मोगलू लोकांचे कपडे घालायचं देखील भान नाही राहिलं त्यांना. खुशाल झगे उडवत भर दुपारी रस्त्यातून फिरतायत आणि अफवा पसरवतायत. मग त्याने डंबलडोरकडे तीक्ष्ण आणि तिरक्या नजरेनं पाहिलं. बहुधा ते काहीतरी बोलतील अशी अपेक्षा त्यांना असावी, पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया न दिल्यानं त्या पुढे बोलत राहिल्या. ज्या दिवशी तुम्हाला माहीत आहे कोण अखेरीस नाहीसा झाला त्याच दिवशी आपल्याबद्दल मगलूंना कळलं असतं तर किती छान झालं असतं, नाही? मला वाटतं की तो खरोखरच नाहीसा झालेला आहे, नाही का डंबलडोर? असं वाटतंय तरी, डंबलडोर म्हणाले. आपल्याला बऱ्याच गोष्टींसाठी ईश्वराचा आभार मानायला हवेत. तुम्ही लेमन सरबत घेणार का? काय? लेमन सरबत? ते एक मगलूंचं गोड पेय आहे. मला फार आवडतं. नको, आभार, प्रोफेसर मॅकगॉनिगल थंडपणे म्हणाल्या. जणू काही त्यांना सुचवायचं होतं, ही काय वेळ आहे का लेमन सरबत पीत बसण्याची? मी म्हटलं त्याप्रमाणे जर तुम्हाला माहीत आहे कोण गायब झालेला असेल तर? मॅडम, निदान तुमच्यासारख्या शहाण्या स्त्रीनं तरी त्याला त्याच्या नावानं हाक मारायला नको का? हा तुम्हाला माहीत आहे कोणचा अडाणीपणा सोडून द्या आता. गेल्या 11 वर्षापासून मी लोकांना हे सांगून दमलो की त्यांनी त्याचा उल्लेख खऱ्या नावाने करावा. वोल्डेमॉर्ट. ते ऐकताच प्रोफेसर मॅकगॉनिगल दचकून मागे सरकल्या. पण डंबलडोर लेमन सरबत करण्यात गुंतलेले होते.
त्यांचं प्रोफेसर मॅकगोनागलकडे लक्ष गेलं नाही. ते बोलतच होते. आपण जर का हे असंच तुम्हाला माहीत आहे कोण म्हणत राहिलो तर समजायलाही जड जातं. व्होल्डेमॉर्टचं नाव घ्यायला घाबरायची काही गरज आहे असं मला तरी नाही वाटत. तुम्ही घाबरत नाही हे मला माहीत आहे, प्रोफेसर मॅकगोनागल म्हणाला, पण त्यांच्या आवाजात कौतुक मिश्रित गोंधळ स्पष्ट जाणवत होता. पण तुमची गोष्ट वेगळी आहे. सर्वांना माहीत आहे की जगात एक तुम्हीच अशी व्यक्ती आहात जिला तुम्हाला माहीत आहे. व्होल्डेमॉर्ट टरकून असायचा. छे छे, तुम्ही उगीचच माझी इतकी स्तुती करत आहात, डंबलडोर शांतपणे म्हणाले. व्होल्डेमॉर्टकडे अशा काही शक्ती आहेत ज्या माझ्याकडे कधीच असू शकणार नाही. ते फक्त एवढ्यासाठी की तुम्ही इतके थोर आहात की तुम्हाला त्या शक्तींचा कधीच उपयोग करायची इच्छा नाही आहे, प्रोफेसर मॅकगोनागल म्हणाल्या. आता इथं इतका मिट्ट अंधार आहे हे माझं नशीबच म्हणायचं. मॅडम पॉम्फ्रेंनी माझ्या नव्या मफलरची स्तुती केली होती त्यानंतर आत्तापर्यंत मी इतका कधीच लाजलो नव्हतो. प्रोफेसर मॅकगोनागलने डंबलडोरकडे रोखून पाहिलं आणि त्या म्हणाल्या, घुबडांची तर बातच सोडा, पण आज त्याच्यापेक्षाही जास्त वेगाने अफवा उडत आहेत. लोक काय बोलत आहेत ते तुम्हाला माहीत आहे का? की तो का गायब झाला आहे? त्याला सत्यशेवटी अडवलं तरी कोणी? असं वाटत होतं की ज्या विषयावर बोलायची प्रोफेसर मॅकगोनागलची कधीपासूनची तीव्र इच्छा होती त्या विषयाला त्यांनी शेवटी एकदाच छेडलं होतं. ज्या कारणाने त्या अख्खा दिवस अशा अवघडून कुंपणाच्या भिंतीवर बसून राहिल्या होत्या त्यामागचं खरंखुरं कारण त्यांना जाणून घ्यायचं होतं. आता त्या ज्या प्रकारे डोळ्यात प्राण एकटावून डंबलडोरांकडे पाहत होत्या तितकं रोखून त्यांनी ना मांजरीच्या रूपात कधी त्यांच्याकडे पाहिलं होतं ना स्त्रीच्या. एक गोष्ट स्पष्ट होती की लोक काही का म्हणेनात, पण जोपर्यंत दस्तूर खुद डंबलडोर हे ते खरं असल्याचं सांगत नाहीत तोपर्यंत त्या त्यावर कधीच विश्वास ठेवणार नव्हत्या. मात्र त्यावेळी डंबलडोर आणखी एक लेमन सरबत बनवत होते, त्यामुळे त्यांनी प्रोफेसर मॅकगोनागलच्या प्रश्नाचं काही उत्तर दिलं नाही. प्रोफेसर मॅकगोनागल आपलं म्हणणं पुढे दामटत म्हणाल्या, लोक बोलत आहेत की व्होल्डेमॉर्ट काल रात्री गॉड्रिक हॉलोमध्ये पॉटर मंडळींना शोधत गेला होता. लिली आणि जेम्स पॉटर मारले गेले आहेत अशी पण अफवा पसरली आहे. डंबलडोरने मान तुकवली. प्रोफेसर मॅकगोनागलच्या तोंडून उसासा बाहेर पडाला. लिली आणि जेम्स? माझा विश्वासच बसत नाही आहे. यावर विश्वास ठेवायची माझी इच्छाच होत नाही आहे. ओह अल्बस. डंबलडोर पुढे सरकले आणि त्यांनी प्रोफेसर मॅकगोनागलचा खांदा थोपटला. मला माहीत आहे, मला समजतंय, ते जड आवाजात म्हणाले. पुढे बोलताना प्रोफेसर मॅकगोनागलचा आवाज कापत होता. इतकंच नव्हे तर लोक असंही बोलत आहेत की व्होल्डेमॉर्टने लिली आणि जेम्सच्या मुलाला हॅरी पॉटरला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तो त्या लहानग्या बाळाला मारू शकला नाही. हे कसं घडलं आणि का ते कुणालाही माहीत नाही आहे. पण लोक म्हणत आहेत की हॅरी पॉटरला मारू न शकल्यामुळे व्होल्डेमॉर्टची सगळी शक्ती नाहीशी झाली आणि त्यामुळे तो नाहीसा झालेला आहे. त्यावर डंबलडोरने उदासपणे मान डोलवली. हे खरं आहे का? प्रोफेसर मॅकगोनागलने चातरत विचारलं. त्यांना आजवर इतकं वाईट केलं, इतक्या लोकांना ठार केलेलं आहे आणि तरीही तो एका लहानशा बाळाला मारू शकला नाही. मोठं आश्चर्यच आहे म्हणायचं. त्याला अडवलं तरी कोणी? हॅरी वाचला तरी कसा? कृपा करून मला सांगा तरी. आपण फक्त अंदाज लावू शकतो, डंबलडोर म्हणाले. त्यामागचं खरं कारण कदाचित आपल्याला कधीच समजू शकणार नाही. प्रोफेसर मॅकगोनागलनी आपली जाळीदार रुमाल बाहेर काढला आणि चष्म्याच्या खालून आपले डोळे टिपले. डंबलडोरांनी एक मोठा निश्वास टाकून आपल्या खिशातून एक सोनेरी घड्याळ बाहेर काढलं आणि त्यात किती वाजले आहे ते निरखून पाहत होते. ते घड्याळ मोठं विलक्षण होतं, कारण त्यात 12 काटे होते आणि आकडा मात्र एकही नव्हता. त्याऐवजी तिथे कडेला छोटे ग्रह फिरत होते. पण ते पाहून निदान डंबलडोरांच्या तरी वेळ ध्यानात आली असावी, कारण त्यांनी ते घड्याळ पुन्हा आपल्या खिशात ठेवलं आणि ते म्हणाले, हॅग्रीडला उशीर झालाय. अर्थात मी इथं येत असल्याचं त्यानंच तुम्हाला सांगितलं असावं. होय, प्रोफेसर मॅकगोनागल म्हणाल्या. आणि इतर कुठंही न जाता इथंच का आला आहात ते तुम्ही मला सांगाल असं काही मला तरी वाटत नाही. मी हॅरीला त्याच्या मावशी काकांकडे सोडायला आलो आहे. त्याचे नातेवाईक म्हणावेत असे हेच लोक आता राहिले आहेत. तुम्हाला असं तर नाही ना म्हणायचं, जे लोक इथं राहत आहेत त्यांच्याबद्दल नाही ना बोलत आहात तुम्ही? प्रोफेसर मॅकगोनागल किंचाळून 4 नंबरच्या घराकडे इशारा करत म्हणाल्या आणि कुंपणाच्या भिंतीवरून उडी मारून खाली उतरल्या. डंबलडोर, तुम्ही असं करू शकत नाहीत. मी संपूर्ण दिवसभर या लोकांना पाहिलेलं आहे. आपल्यापेक्षा इतकी वेगळी असलेली आणखी 2 माणसं तुम्हाला या जगात कुठेच सापडणार नाही आणि त्यांचा एक मुलगाही आहे.
तो तर त्याच्या आईला रस्ताभर लाथा मारत असताना मला दिसला होता. तो मिठाई खायचा हट्ट करत होता आणि आपला हॅरी पॉटर इथे येऊन राहणार. त्याच्याकरता हीच एक सर्वात चांगली जागा आहे, डंबलडोर काहीशा करड्या स्वरात बोलाले. तो थोडासा मोठा झाला की त्याचे मावशी काका त्याला सर्व काही समजावून सांगतील. मी त्यांच्या नावानं एक चिठ्ठी लिहून ठेवत आहे. चिठ्ठी? प्रोफेसर मॅकगॉनागल आता ओढलेल्या गेलेल्या आवाजात म्हणाल्या आणि मग त्या पुन्हा कुंपणाच्या भिंतीवर येऊन बसल्या. डंबलडोर, तुम्ही एका चिठ्ठीतून सर्व काही समजावून सांगू शकाल असं तुम्हाला खरोखरच वाटतं का? या लोकांना हॅरीला कधीही समजून घेता येणार नाही. तो खूप प्रसिद्ध होईल, जिकडं तिकडे त्याचं नाव होईल. अगदी आजचा दिवस भविष्यात हॅरी पॉटर दिन म्हणून साजरा केला गेला तरी मला मुळीच नवल वाटणार नाही. हॅरीवरती कितीतरी पुस्तकं लिहिली जातील. आपल्या जगात सर्व पुराणबाळांच्या ओठांवर हॅरीचं नाव असेल. अगदी बरोबर बोललात. डंबलडोर आपल्या अर्धचंद्र आकृती चष्म्याच्या वरून त्यांच्याकडे गंभीरपणे पाहत म्हणाले. कुठल्याही पोराच्या डोक्यात हवा भरायला इतकी गोष्ट पुरेशी आहे. तो बोलायला आणि चालायलाही शिकण्याआधी तो प्रसिद्ध होईल. तो ज्या गोष्टीसाठी इतका प्रसिद्ध होणार आहे ती घटना तर त्याच्या लक्षातसुद्धा नसेल. तुम्हाला असं वाटत नाही का की तो जर या सगळ्यांपासून दूर वाढला तर जास्त बरं होईल म्हणून? हे सगळं पचवण्याइतकी त्याची तयारी तरी व्हायला हवी ना किमान. प्रोफेसर मॅकगॉनागलनी काहीतरी बोलण्यासाठी आपलं तोंड उघडलं आणि मग का कोण जाणे पण त्यांनी आपला विचार गिरवून टाकला आणि त्या म्हणाल्या, होय होय तुम्ही योग्य तेच बोलताय, पण डंबलडोर तो मुलगा इथे येणार तरी कसा? आणि मग एकदम त्या डंबलडोरांच्या जगाकडे निरखून पाहायला लागले, जणू काही त्याखाली हॅरी गाढ झोपी गेलाय की काय असा संशय त्यांच्या मनात आला असावा. हॅग्रीड त्याला घेऊन येतोय. तुम्हाला हे योग्य वाटतंय ना? हॅग्रीडवर इतकी मोठी जबाबदारी सोपवताय तुम्ही. इतक्या महत्त्वाच्या कामाच्या बाबतीत तुम्ही त्याच्यावर विश्वास टाकताय? हॅग्रीडवर माझा स्वतःपेक्षाही जास्त विश्वास आहे, डंबलडोर म्हणाले. तो मनाचा वाईट आहे असं नाही म्हणते मी, प्रोफेसर मॅकगॉनागल नाखुशीनं म्हणाल्या. पण तो थोडासा निष्काळजी आहे हे तुम्हालाही मान्य करायलाच लागेल. त्याला सवय आहे तसं वागायची. हा आवाज कसला? एक हलकासा गडगड असा आवाज आला आणि त्याच्या सभोवतालची शांतता त्या आवाजानं भंग केली. तो आवाज हळूहळू वाढत गेला आणि त्या रस्त्यावर वर खाली नीट बघून कुठून प्रकाश येतोय का ते पाहिलं. आणि मग आवाज जेव्हा खूप मोठा झाला तेव्हा त्यांनी वरती आकाशाकडे पाहिलं. एक बलाढ्य मोटरसायकल हवेतून खाली उतरली आणि त्यांच्यासमोर रस्त्यावर येऊन उभी राहिली. मोटरसायकल खूपच मोठी होती, पण तिच्यावर जो माणूस बसला होता त्याच्यापुढे ती अगदीच किरकोळ वाटत होती. सर्वसामान्य माणसापेक्षा तो दुप्पट उंच होता आणि किमान 5 पट तगडा होता. तो अगदी जंगली माणूस वाटत होता, कारण केसाळ लांबसडक दाढीआड आणि डोक्यावरच्या केसांच्या जंजाळाआड त्याचा बहुतेकसा चेहरा झाकून गेला होता. त्याचे हात कचरापेटीच्या झाकणाएवढे मोठे होते आणि चामडी बुटातले त्याचे पाय जणू काही बेबी डॉल्फिनसारखे वाटत होते. ब्लँकेटमध्ये गुंडाळलेलं एक गाठोडं त्याच्या भरभक्कम ताकदवान हातांमध्ये होतं. हॅग्रीड, सुटकेचा निश्वास टाकत डंबलडोर म्हणाले. आलास बाबा एकटाचा, आणि ही मोटरसायकल कुठं मिळाली तुला? उसने घेतली आहे डंबलडोर सर, मोटरसायकलवरून सावकाशपणे खाली उतरत हॅग्रीड म्हणाला. सिरियस ब्लॅकनं मला ती उसने दिली आहे. मी त्याला घेऊन आलो आहे सर. काही अडचण नाही ना आली? नाही सर, घराचा तर जवळपास सत्यानाशच झाला होता, पण आसपासचे मगलू तिथं गोळा होण्यापूर्वी मी त्याला सही सलामतपणे बाहेर काढून आणलं होतं. आम्ही ब्रिस्टलच्या वरून उडत असताना त्याला झोप लागली. डंबलडोर आणि प्रोफेसर मॅकगॉनागल पुढे वाकले आणि त्यांनी ब्लँकेटच्या गाठोड्यात डोकावून पाहिलं. आत एक लहानसं बाळ होतं आणि ते गाढ झोपी गेलं होतं. त्याच्या डोक्यावरच्या दाट काळ्या केसांच्या लडींखाली विचित्र आकाराची एक खूण दिसत होती. वीज कोसळली असावी की काय असं वाटत होतं. इथंच की काय? मॅकगॉनागल कुजबुजत्या स्वरात म्हणाल्या. होय, डंबलडोर म्हणाले. आता हे खून त्याच्या कपाळावर आयुष्यभर असेच राहील. तुम्ही त्याबद्दल काही करू नाही शकत का डंबलडोर? जरी करू शकलो असतो तरीही मी केलं नसतं, कारण जखमेच्या खुणा खूपदा उपयोगी पडतात. माझ्या स्वतःच्या डाव्या गुडघ्यावर एक खूण आहे, अगदी लंडनच्या अंडरग्राऊंडचा उत्तम नकाशा जणू. असो, माझ्याकडे दे त्याला हॅग्रीड. आपण आता वेळ न घालवता हे काम लवकरात लवकर करून टाकलं तर फार बरं होईल. डंबलडोरांनी हॅरीला आपल्या छातीशी धरलं आणि ते डस्लिनच्या घराकडे वळले. मी त्याला गुडबाय केलं तर चालेल का हो सर? हॅग्रीडने विचारलं. त्यानं आपलं भलं मोठं केसा जंजाळ
असलेलं डोकं हॅरीवर वाकवलं. आपले केस बाजूला सारत हॅरीच्या अगदी हळुवारपणे पापा घेतला. आणि मग अचानक हॅग्रिडच्या घशातून एक असा काही आवाज बाहेर पडला की जणू काही एखादा जखमी कुत्रा विव्हळला असावा. श्श! प्रोफेसर मॅकगॉनॅगल दबक्या आवाजात दटावत म्हणाल्या. मगलो जागे होतील ना? सॉरी, हुंदके देत हॅग्रिड म्हणाला. मग त्यानं डागाळलेला एक भला मोठा रुमाल बाहेर काढला आणि आपला चेहरा लपवला. पण मला हे सहनच होत नाही हो. लिली आणि जेम्स मरून गेले आहेत आणि बिचाऱ्या लहानग्या हॅरीला आता या मगलूंसोबत राहायला लागणार आहे. हो, खूप दुःखद गोष्ट आहे, हे खरं आहे. पण स्वतःला सावर हॅग्रिड, नाहीतर लोक पाहतील आपल्याला, प्रोफेसर मॅकगॉनॅगल कुजबुत्या आवाजात दटावत म्हणाल्या. तिकडं डंबलडोर बागेची बुटकी भिंत ओलांडून समोरच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचले होते. त्यावेळी प्रोफेसर मॅकगॉनॅगल घाबरत घाबरत हॅग्रिडच्या हातावर थोपटत होत्या. डंबलडोरांनी हॅरीला दारापुढे पायऱ्यांवर हळूच ठेवून दिलं. आपल्या झग्यातून एक चिठ्ठी बाहेर काढली. ती हॅरीच्या ब्लँकेटमध्ये नीट जपून ठेवून दिली आणि मग ते दोघांकडे परत आले. ते तिघंही आता 1 मिनिटभर तिथेच उभे राहिले आणि त्या छोट्याशा गाठोड्याकडे एकटक पाहत राहिले. हॅग्रिडचे खांदे गदगद हलत होते. प्रोफेसर मॅकगॉनॅगलच्या पापण्या फडफडत होत्या आणि एरवी डंबलडोरांच्या डोळ्यात जो पाणीदारपणा दिसायचा तो या क्षणी गायब झालेला होता आणि त्याचे डोळे निस्तेज दिसत होते. तर मग अखेरीस डंबलडोर म्हणाले, आता आपलं काम संपलेलं आहे. आता इथे रेंगाळण्याची काही आवश्यकता राहिलेली नाही. त्यामुळे आपण इथून निघून जावं आणि सोहळ्यात सहभागी व्हावं हे उत्तम. होय, हॅग्रिड दबक्या आवाजात म्हणाला. मी ही मोटरसायकल सिरियसला परत नेऊन देतो. गुड नाईट प्रोफेसर मॅकगॉनॅगल. प्रोफेसर डंबलडोर सर. आपल्या डोळ्यातून घळघळ वाहत असलेले अश्रू आपल्या बाहीला पुसत हॅग्रिड मोटरसायकलवर बसला आणि किक मारून त्याने इंजिन सुरू केलं. मग त्याची मोटरसायकल जोरदार गडगडाटी आवाजात हवेत उसळली आणि रात्रीच्या काळोखात दिसेनाशी झाली. प्रोफेसर मॅकगॉनॅगल, तुमची आता लवकरच पुन्हा भेट होईल अशी आशा वाटते, डंबलडोर मान हलवत म्हणाले. त्यावर प्रोफेसर मॅकगॉनॅगलनं आपलं नाक शिंकरलं. डंबलडोर वळले आणि रस्त्यावर चालायला लागले. वळणावर जाऊन ते थांबले आणि मग त्यांनी आपली दिवे विझवण्याचं चांदीचं यंत्र बाहेर काढलं. ते पुन्हा एकदा क्लिक केलं. त्याचबरोबर प्रकाशाचे 12 गोलक वेगानं रस्त्यावरच्या दिव्यांकडे झेपावले आणि प्रिव्हेट ड्राईव्हचा परिसर केशरी प्रकाशात एकाएकी न्हाऊन निघाला. रस्त्यापलीकडून एक भुरकट मांजर जात असल्याचं डंबलडोरांना दिसत होतं. 4 नंबरच्या घरापुढे ठेवलेल्या त्या गाठोड्याची हलकीशी झलकही त्यांना दिसत होती. गुड लक हॅरी, ते हळूच म्हणाले. मग ते वळले आणि झग्याला एक झटका देत गायब झाले. प्रिव्हेट ड्राईव्हच्या स्वच्छ सुंदर झाडाझुडपांमधून मंद वारा सळसळत होता. काळ्या आकाशाखाली सगळं काही शांत आणि सुखरूप होतं. आश्चर्यजनक घटना घडण्याची आशा करता येण्याच्या दृष्टीनं हे शेवटचं स्थान होतं. हॅरी पॉटरनं झोपेतच आपल्या ब्लँकेटमध्ये कूस बदलली. त्याच्या जवळच ठेवलेली चिठ्ठी त्यानं आपल्या पिटुकल्या मुठीत घट्ट पकडून ठेवलेली होती आणि तो शांतपणे झोपी गेलेला होता. आपण कोणीतरी खास आहोत याची त्याला कल्पनाही नव्हती. फार काय, आपण सुप्रसिद्ध आहोत याचा त्याला अंदाजही नव्हता. आणि काही तासांतच दुधाची बाटली ठेवण्याकरता समोरचा दरवाजा उघडायला उठलेली मिसेस डझरींच्या किंकाळीनं आपल्याला जाग येणार आहे हेही त्याला माहीत नव्हतं. पुढचे काही आठवडे आपला मावस भाऊ डडली आपल्याला उचकारणार आहे, सतावणार आहे हेही त्याला ठाऊक नव्हतं. आणि याची तर त्याला सुतराम कल्पना येणार नव्हती की आत्ता या क्षणी संपूर्ण देशभर चोरून लपून छपून भेटणारे लोक आपले ग्लास उंचावून दबक्या आवाजात असं म्हणत होते की हॅरी पॉटर चिरायू हो, जो मुलगा जीवानिशी वाचला त्याचं भलं हो. आणि इथेच हॅरी पॉटरचा पहिला धडा संपत आहे. थँक्यू.